पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व भक्तांना दंडवत प्रणाम। आज आपल्या एक दोन पाचव्या आपल्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करत आहोत अर्चनम या तत्वावर आणि आपण श्रवणम, कीर्तनम, स्मरणम आणि पादसेवनम याच्यावर चर्चा केली आहे। श्रील रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये 64 शुद्ध भक्तीचे अंग देतात आणि त्यातून एक जरी अंग आपण केला तर रूप गोस्वामी म्हणतात की तुम्हाला शुद्ध भक्ती मिळेल। तर म्हणतात साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरावास श्री मूर्तीर श्रद्धाय सेवन। साधू संग, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास श्री मूर्तीर श्रद्धाय सेवन। आपण आजपर्यंत जी चर्चा केली त्याच्याशी आपण थोडी कनेक्शन करायचा प्रयत्न करू। तर साधू संघ, साधूंचा संघ केलं तर एक तर साधूंची सेवा मिळते आणि साधू भगवंतांच्याच सेवेत लावतात, म्हणून आपण त्याची कनेक्शन करू शकतो की पादसेवनमशी। किंवा एक म्हणू शकतो की चला साधू म्हणजे श्रवण पण करतील, कीर्तनम पण करतील, पादसेवनम पण देतील, एक जनरल ठेवूया त्याला आपण। मग नाम कीर्तन, तर कीर्तनम आपला दुसरा सत्र, भागवत श्रवण पहिला सत्र, मथुरावास, मथुरावास म्हणजे तीर्थयात्रा। तर काल आपण पादसेवनमवर विशिष्ट चर्चा केली, त्याच्यामध्ये ते आलं। आणि आज आहे श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन। खूप छान शब्द वापरतात रूप गोस्वामी, मूर्ती सेवा नाही म्हणत, श्रीमूर्ती। तर मूर्ती आणि श्रीमूर्ती याच्यामध्ये खूप अंतर आहे। आपण जेव्हा जेव्हा परमेश्वराला संबोधतो तेव्हा आपण नाही म्हणतो श्री श्री राधा गोपीनाथ, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा। तर श्री हा शब्द खूपच महत्वाचा आहे, आदरपूर्वक आपण सांगतो। तर म्हणून मूर्ती कोणाचीही असू शकते, साधारण व्यक्तीची पण मूर्ती असू शकते। पण जेव्हा आपण म्हणतो श्रीमूर्ती, श्रीमूर्ती म्हणजे जे भगवंतांची मूर्ती, श्रीमूर्तीर सेवा नाही, श्रद्धा आहे सेवा। श्रद्धे भावनेने आपण त्यांची सेवा करायला पाहिजे। आणि म्हणतात सर्व साधन श्रेष्ठ येई पाच अंग, कृष्ण प्रेम जन्माय येई पाचेर अल्पसंग। सर्व साधना श्रेष्ठ येई पाच अंग, या पाच अंगांना देण्यापूर्वी त्यांनी 59 अंग दिले आणि त्या 59 अंगाच्या नंतर हे पाच जेव्हा म्हणतायत त्यांनी टोटल 64 64 होत आहेत, म्हणतायत सर्व साधना श्रेष्ठ येई पाच अंग। आतापर्यंत मी जे काही बोललो त्याच्यातले सर्वात श्रेष्ठ हे पाच आहेत। आणि कृष्ण प्रेम जन्माय येई पाचेर अल्पसंग। तर रूप गोस्वामींचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर शिलजीव गोस्वामी पण म्हणतात या पाच गोष्टींना जर कोणी केलं, पाचेर अल्पसंग, छोट्या कमी प्रमाणात जरी केलं आणि जरी तो श्रद्धाहीन असला, त्याला काही विशेष पात्रता नाही, पण या पाच गोष्टींना जर थोड्या प्रमाणात जरी केलं तर अद्भुत गोष्ट घडते। या अशा साधारणशा व्यक्तीला कृष्ण प्रेम मिळू शकतं। तर खूप महत्वाची गोष्ट आहे। तर आपण आज या पाच गोष्टींमधून शेवटच्या गोष्टीवर आहोत। काय? श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन। आणि या पाच तत्वांच्या पूर्वी जे 59 अंग आहेत, त्या 59 अंगाचा जर आपण अभ्यास केला, भक्ती रसामृत सिंधू मध्ये दिलेलं आहे, तर त्याच्यातून 35 हे डायरेक्टली श्रीमूर्ती सेवाशी कनेक्टेड, श्री विग्रह सेवा, भगवंतांच्या मूर्तीच्या सेवेशी कनेक्टेड 35 आहेत। आणि त्याच्यानंतर मग उरलेले 24। आणि त्याच्यानंतर मग हे शेवटचे पाच जे सगळ्यात श्रेष्ठ आहेत। आपण बघतो श्री चैतन्य महाप्रभू यांनी स्वतः कधी कुठल्या मूर्तीची स्थापना नाही केली, पण त्यांनी आपल्या शिष्यांना मात्र आवर्जून प्रत्येक शिष्याला सांगितलं भगवंतांच्या मूर्तीची तुम्ही सेवा करा। श्री चैतन्य महाप्रभू स्वतः युग धर्म प्रवर्तक आहेत, नेहमी सर्वांना सांगतायत हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा। तर
किती वेळा श्री चैतन्य महाप्रभूने तपन मिश्राला सांगितलं की नाम कीर्तन. सार्वभौम भट्टाचार्यांनी जेव्हा विचारलं की जीवनाचं ध्येय काय, तेव्हा म्हणाले नाम कीर्तन. तर किती वेळा श्री चैतन्य महाप्रभूंनी नाम कीर्तनावर भर दिलाय. पण त्याच श्री चैतन्य महाप्रभूंनी जनसामान्यासाठी, त्यांना माहितीये साधारण लोकांना हरिदास ठाकूरांसारखी नामाप्रती रुची येणं फार वेळ लागतो, फार कठीण लागतं, त्याला शुद्धता लागते, त्याला मनाचं स्थैर्य लागतं. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना वृंदावनला पाठवलं आणि म्हणाले, श्री कृष्णांचे नातूचा मुलगा वज्रनाभ, त्यांनी गोविंदजी, गोपीनाथजी आणि मदन मोहन हे स्थापित केले होते आणि ते नंतर मूर्ती लुप्त झाले होते. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना वृंदावनला पाठवलं आणि म्हणाले, तुम्ही गोविंदजींना शोधून काढा. आणि ही आज्ञा जेव्हा मिळाली, रूप गोस्वामींनी किती प्रयत्न केले. रूप गोस्वामी कुठे कुठे गोविंदजींना शोधत होते. प्रत्येक व्रजवासीला जाऊन विचारत होते गोविंदजी पण त्यांना मिळत नव्हते. तर ऍक्च्युली त्यांची परिस्थिती खूपच दयनीय झाली होती. त्यांना वाटलं गुरूंनी मला सांगितलंय आणि मला ते जमत नाही. आणि जेव्हा त्यांना गोविंदजी मिळाले, त्यांना रूप गोस्वामींना इतका आनंद झाला. रूप गोस्वामींनी लगेच श्री चैतन्य महाप्रभूंना पत्र लिहिलं आणि श्री चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना काही भेटवस्तू पाठवल्या. आणि नंतर स्वतः जवळचा एक भक्त होता काशीश्वर पंडित म्हणून. काशीश्वर पंडितला श्री चैतन्य महाप्रभूंनी पुरीवरून वृंदावन पर्यंत पाठवलं गोविंदजींची सेवा करण्यासाठी, मदत करायला. तर काशीश्वर पंडितना खूप वाईट वाटलं. पण काशीश्वर पंडित हे जावं लागलं त्यांना सेवा करण्यासाठी. तर सांगायचा मुद्दा काय, की श्री चैतन्य महाप्रभू स्वतः नाम कीर्तन करतायत. त्यांचे एक अनुयायी हरिदास ठाकूर हे नाम कीर्तनामध्ये पूर्णपणे गुंग आहेत. पण रूप गोस्वामी गोविंदजींना शोधून काढलं. सनातन गोस्वामींनी मदन मोहनला शोधून काढलं. गोपाल भट्ट गोस्वामींनी राधारमण त्यांना प्रकट झाले. अशा प्रकारे आपण बघतो सर्व त्यांचे जे शिष्य आहेत, जीव गोस्वामींना रूप गोस्वामींनी श्री श्री राधा दामोदर दिले. आता आपण सगळे रूपानुग आहोत. आपण गौडीय वैष्णव परंपरेमध्ये रूप गोस्वामीचे अनुयायी आहोत. पण त्या रूप गोस्वामींनी आपल्या शिष्यावर जेव्हा प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी त्यांना स्वतः विग्रह तयार करून दिले श्री श्री राधा दामोदर. याचा अर्थ श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे अनुयायी यांची मूर्ती पूजेवर विशेष श्रद्धा आहे. का बरं? कारण जेव्हा आपण नवशिके भक्त असतो, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक तर चारित्र्य शुद्ध करण्याची गरज आहे श्रीकृष्णाशी संबंध जोडण्यासाठी, आणि मनाला स्थिर करण्याची गरज आहे. आपल्यामधून किती लोक स्वतःचं आत्मपरीक्षण करतील आणि म्हणतील की मन स्थिर आहे. ऍक्च्युली उत्कृष्ट स्वास्थ्य म्हणजे स्थिर मन आणि सदैव चालना असणारं शरीर. तर शरीराला नेहमी चालना पाहिजे आणि मन स्थिर पाहिजे. आणि आज आपली अशी परिस्थिती आहे की आपल्या मनाला सदैव चालना आहे आणि आपलं शरीर स्थिर झालंय. आपण बेसिकली उलट जीवन जगतोय. तर म्हणून मनाला स्थैर्य देण्यासाठी मूर्तीपूजेचा खूप फायदा होतो. विचार करा, श्री रूप गोस्वामी आणि श्री सनातन गोस्वामी हे अर्थमंत्री आणि गृहमंत्री होते. या सगळ्यात महत्वाच्या सर्वात मोठ्या हे पदवी आहेत. त्यांच्याकडे किती लक्ष्मी होती. रूप गोस्वामी आणि अनुपम जेव्हा सर्व त्याग करून श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला निघाले, तेव्हा 7 बोटींमध्ये सोन्याचे नाणे भरले होते. आणि एवढ्या धनसंपत्ती, 7 बोटींमध्ये सोन्याचे नाणे. आणि या रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू भेटतात, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की त्या मूर्तींना शोधून काढा. आणि नंतर रूप गोस्वामींनी त्यांच्यासाठी राधा गोविंदजी मंदिर बांधलं. सनातन गोस्वामींनी मदन मोहनसाठी मदन मोहन मंदिर बांधलं. या 2 मंदिराच्या बांधकामासाठी कितीतरी लक्ष्मी लागलीच. पण ती लक्ष्मी संन्यास घेण्यापूर्वी, वैराग्य स्वीकार करण्यापूर्वी रूप आणि सनातनकडे होती ना. पण रूप आणि सनातन यांनी स्वतःची लक्ष्मी दान केली, स्वतः वैराग्याचा स्वीकार केला. आणि नंतर मानसिंग, जयपूरचे राजा होते मानसिंग, त्यांच्या मदतीने राधा गोविंदजी मंदिर आणि मदन मोहन मंदिर बांधलं. अर्थात रूप आणि सनातन आपल्याला सांगतायत की मूर्तींची पूजा करण्यासाठी पैशांची गरज नाहीये. मूर्तींची पूजा करण्यासाठी जो व्यक्ती त्या मूर्तींना आवाहन करतोय, त्याच्या हृदयामध्ये शुद्ध भक्तीची गरज आहे. त्याच्या मनामध्ये परमेश्वराप्रती स्नेहाची गरज आहे. तर रूप आणि सनातननी पैशांनी मंदिर नाही बांधलं, ते तर मानसिंगनी बांधलं.
पण रूप आणि सनातनला गोविंदजी आणि मदन मोहनजी भेटले का? मानसिंगला का नाही भेटले? कारण रूप आणि सनातन यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती आकर्षण आहे, श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे. आणि मग त्या प्रेमाने प्रभावित होऊन मानसिंग आणि इतर राजांनी या दोन मंदिरांच्या कन्स्ट्रक्शनला स्पॉन्सर केलं. तर म्हणून जेव्हा आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये परमेश्वराला आवाहन करायचं असेल, कधी कधी मनात येऊ शकतो विचार की आपल्याला पैशांची गरज आहे, पैशांची नाही गरज आहे. पैसे कोणी ना कोणी देईल, पण आपण शुद्ध भक्तिभावाने परमेश्वराची सेवा करण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्व मिळून शुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांची सेवा करतो, तेव्हा कोणतरी मानसिंग येतो आणि तो म्हणतो की मला तुमच्या परमेश्वरासाठी मंदिर बांधायचंय, माझ्याकडून तुम्ही काहीतरी सेवा घेणार का म्हणून. तर खूप महत्वाची गोष्ट आहे ही. श्री चैतन्य महाप्रभू रूप आणि सनातनला म्हणतायत आपल्याला गोविंदजी, मदन मोहन यांच्यासाठी मंदिर बांधायचं आहे. हे राधा गोविंदजी आणि राधा मदन मोहन जर रूप आणि सनातन, लोकेश्वर कृष्ण प्रभू कोणातरी म्यूट करणार तो. रूप आणि सनातन यांना म्हणतायत की मदन मोहन आणि गोविंदजींचं आपल्याला मंदिरं बांधायची आहेत. त्यांच्या प्रभावाने रूप आणि सनातनला जर कठीण केलं असतं का की कुठेतरी गेले असते आणि त्या मूर्तिकाराला म्हणाले असते थोडं त्रिभंग रूपामध्ये मूर्ती मला बनवून देशील का? नवीन मूर्ती बनवायला काय प्रॉब्लेम? आज आपण जयपूरला जातो आणि मूर्ती आपण ऑर्डर करतो आणि ते छान राधाकृष्णांची मूर्ती बनवून देतात आणि मग आपण ते वेगवेगळ्या इस्कॉन मंदिरामध्ये स्थापित करतो. रूप आणि सनातन गोस्वामी यांना कठीण केलं असतं का? नाही. पण हे रूप आणि सनातनला श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं वज्रनाभने जे मूर्ती बनवले होते ते मूर्ती पाहिजेत मला. वज्रनाभ यांना श्रीकृष्णांप्रती प्रेम होतं. वज्रनाभाला आपल्या पणजोबांप्रती प्रेम होतं आणि म्हणून वज्रनाभ श्रीकृष्ण जेव्हा या जगातून निघून गेले तेव्हा त्यांना शांडिल्य ऋषींनी सांगितलं, अरे तुझे पणजोबा परमेश्वर होते आणि त्यांना पण आपल्या पणजोबांप्रती प्रेम होतं. ते म्हणाले तुझ्या पणजोबांच्या स्मृतीमध्ये तू वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांना स्थापित करायला पाहिजे. तर त्या शांडिल्य ऋषींच्या त्या आज्ञेला स्वीकार करून वज्रनाभनी प्रेमापोटी आपल्या पणजोबांची मूर्ती स्थापित केली. श्री चैतन्य महाप्रभूंना ती मूर्ती पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू नाही म्हणत आहेत, नवीन गोविंदजी बनव, नवीन मदन मोहन बनव, नाही. ते गोविंदजी शोधून काढ. तर श्री चैतन्य महाप्रभू प्रेम अवतार आहेत. त्यांना प्रेमाने तयार केलेल्या मूर्ती पाहिजेत, त्यांना प्रेमाने शोधलेल्या मूर्ती पाहिजेत. तर मूर्ती ही दगडाची नसते. मूर्ती ही तत्वांनी बनलेली आहे, पण ती दगडाची नाहीये, ती धातूची नाहीये, ती संगमरवरची नाहीये. ती त्या मूर्तीला तयार केलेल्या, आवाहन केलेल्या शुद्ध भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत येतात. माधवेंद्र पुरी जेव्हा वृंदावनला गेले आणि गोपालजींना शोधून काढलं, तेव्हा गोपालजी त्यांना बघून काय म्हणतात? बहुदिन तोमार पथ कोरी निरीक्षण, कबे आसी माधव आमा कोरिबे सेवन. गोपालजी माधवेंद्र पुरींना म्हणतात, हे माधवेंद्र पुरी, बहुदिन तोमार पथ कोरी निरीक्षण, मी किती दिवसांपासून वाट बघतोय. माधवेंद्र पुरी कधी येतील, माधवेंद्र पुरी कधी येतील, माधवेंद्र पुरी माझी सेवा कधी करतील. आणि गोपालजी माधवेंद्र पुरीची वाट बघता बघता ऊन पाऊस वारा हे सगळं सहन करत होते, पण म्हणाले नाही, माझा प्रेमळ भक्त जेव्हा येईल तेव्हा मी बाहेर निघेन. आणि आज ते गोपालजी श्रीनाथजींच्या रूपामध्ये हजार हजार कोटी कोटी भक्तांना आज पण नाथद्वारा इथे दर्शन देत आहेत. पण ते बाहेर कशासाठी आले? माधवेंद्र पुरीसाठी आले. तर अर्चनम जरी क्रियाविधी आहे, आरती करायची अशी करायची, आधी चरणांना 4 वेळा दाखवायचं, हे सगळे नियम आहेत. पण आपल्या सर्वांना हे माहिती पाहिजे की मूर्ती पूजेचा जो गाभा आहे, मूर्ती पूजेचा जो फाउंडेशन आहे, महत्वाची गोष्ट आहे, ती आहे श्रीकृष्णांप्रती आकर्षण, श्रीकृष्णांप्रती प्रेम. आपण बघतो जेव्हा बाहेरच्या देशातून कोणी लोक आक्रमण करायला आले भारतात, त्यांनी कुठे आक्रमण केलं? जर आपण बघितलं, मथुरेवर आक्रमण केलं, अयोध्येवर आक्रमण केलं, सोमनाथवर आक्रमण केलं, काशीवर आक्रमण केलं. या सगळ्या बाहेरच्या लोकांना तीर्थस्थानांवर, मंदिराच्या स्थानांवर आक्रमण करायची काय गरज होती? त्यांना तर मूर्तींशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना एक माहिती होतं, या ठिकाणी ना भरपूर धनसंपत्ती आहे. आणि एका अर्थाने आपण म्हणू शकतो भारताचं सांस्कृतिक केंद्र हे मंदिर आहेत.
संस्कृती कशी पसरते? जिथे लोक एकत्रित येतात आणि जिथे शिकवण किंवा शिक्षण मिळतं. ऍक्च्युली मंदिर हे भारताच्या सांस्कृतिक प्रसाराचे आणि प्रचाराचे केंद्र होते. लोक तिथे यायचे. कधी पण काही त्याच्या त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराला स्थान देण्यासाठी शिकवायचे. तिकडले पुजारी, तिकडले गुरुजन, तिथले साधू ऋषी, आणि अशा प्रकारे भारताच्या संस्कृतीचे केंद्रबिंदू होते भगवंत. आणि म्हणून जेव्हा भारतावर आक्रमण करायचं होतं, पैसे कुठे? मंदिरांमध्ये. संस्कृती कुठे? मंदिरांमध्ये. आजही किती या लोकांनी आपल्यावर आक्रमण केले, पण आजही सगळे मंदिरं फुल आहेत. आणि मंदिरात जायचं म्हणजे कधी कधी आपल्या हिंदू लोकांना वाटतं, अरे बापरे, परत एकदा गर्दी. पण एका दुसऱ्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे, आपण कुठल्या देशामध्ये जन्म घेतलाय? एवढे आक्रमण केले भगवंतांबद्दल, एवढ्या लोकांनी चुकीचे पुस्तकं लिहिले, पण आज पण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा गर्दी गर्दी गर्दी. काय सौभाग्य आहे आपलं, आपण भारतवर्षामध्ये जन्म घेतला, जिथे परमेश्वराची श्रद्धा हवेमध्ये आहे, परमेश्वराची श्रद्धा पाण्यामध्ये आहे, परमेश्वराची श्रद्धा अन्नामध्ये आहे. असं म्हणतात, अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आहे केरळमध्ये. आणि अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या आता 3-4 वर्ष आधीची गोष्ट आहे. कोणीतरी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL फाईल केला आणि म्हणाले की पद्मनाभ स्वामींचं खूप धनसंपत्ती आहे, ती त्या मंदिराच्या खाली आहे, ती आपण बाहेर काढायला पाहिजे, कारण भारतामध्ये खूप कर्ज आहे, तर ते कर्ज आपण फेडू शकतो म्हणून. तर ज्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलं, त्याचा काही दिवसांनी अकस्मात मृत्यू झाला. काही कळालं नाही काय झालं. तर त्याच्या मित्राने ते PIL परत फॉलोअप केला, त्याचा मृत्यू झाला. तिसऱ्या माणसाने ते PIL फॉलो केला, त्याचा पण मृत्यू झाला. शेवटी लोकांना लक्षात आलं, माहित नाही काय चाललंय, पण अचानक हे 3 लोक ज्यांनी अनंत पद्मनाभ स्वामीच्या लक्ष्मीवर, त्या पैशांवर जेव्हा डोळा घातला, तर ते लोक बाहेर पडले. असं म्हणतात, एकट्या अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खाली जेवढे लक्ष्मी आहे, भारतात देशाचं पूर्ण कर्ज फेडू शकतं आजच्या काळात. हम्म. विजयनगर संप्रदायाबद्दल, साम्राज्याबद्दल आपण चर्चा करतो. इतकं सोनं होतं, म्हणतात 2 महिने लागले उंटांवर सोनं टाकून लुटायला. असे अजून काय काय सांगू शकतो. वॉरेन हॅस्टिंग्स म्हणून एक इंग्रज आहे, त्याला एक दिवशी कोणीतरी सांगितलं की अरे, हे जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या खाली भरपूर धनसंपत्ती आहे. तर त्यांनी तर त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, मी जेव्हा खाली गेलो, तिथे एक दरवाजा आहे, तिजोरी आहे, त्याला उघडायला, तर म्हणतो, हजारो हजारो सर्प राहून जेव्हा एका वेळेस, जेव्हा अ, फुफकारतात ते, करतात, त्याचा हजारो हजारो सर्पांचा आवाज त्याला आला. घाबरून परत आला वर आणि म्हणाला, याच्या पुढे मी आता जगन्नाथ मंदिराच्या खाली कधी जाणार नाही म्हणून. अशा प्रकारे मंदिर हे खूप महत्वाचे आहेत. आणि जनसामान्यामध्ये हृदयामध्ये श्रद्धा निर्माण करण्यासाठी, लहान मुलं असू दे, म्हातारे असू दे, अश्रद्धालू असू दे, कोणी असू दे, जेव्हा मंदिरात जातो तेव्हा एक लक्षात येतं, हे समोर जे दिसत आहेत, हे किती सुंदर आहेत. आणि समोर जे दिसतात ते किती आकर्षक आहेत. हे समोर जे दिसत आहेत, ते इतक्या लोकांची सेवा स्वीकारतायत. आणि आपला यांच्याशी काही संबंध नाही, तरी पण आपल्याला दर्शन पण मिळतं, आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी प्रसाद. प्रभुपादांनी आपल्या सर्वांना विनंती केली आहे की इस्कॉनच्या मंदिरांमध्ये आपण छान कथा करायला पाहिजे, छान दर्शन असायला पाहिजे, छान कीर्तन असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर जितकं शक्य असेल तितकं आपण छान महाप्रसाद द्यायला पाहिजे. का? तर जेणेकरून लोकांची श्रद्धा वाढेल आणि म्हणतील, श्रवण करायला गेलो, भगवंतांचं कीर्तन करायला गेलो, छान डोळे पण तृप्त होतात, कान पण तृप्त होतात, आणि पोट पण तृप्त होतं. तर अशा प्रकारे मंदिरांना खूप महत्व आहे. आपण चर्चा करूया आता थोडस की या मूर्ती पूजेची गरज काय आहे? तर 9व्या स्कंदामध्ये वर्णन केलंय की सत्ययुगामध्ये युगधर्म होता, ध्यान पद्धती. त्यावेळेस लोकांचं हृदय इतकं शुद्ध होतं की पवित्र वातावरणामध्ये पवित्र आचरण होतं, आणि एकमेकांच्या हृदयामध्ये जे स्थित परमात्मा आहेत त्यांना ते बघू शकत होते. द्वापार युगामध्ये थोडं प्रदूषण झालं, आणि त्यामुळे यज्ञ पद्धती झाली. द्वापार युगामध्ये आणखी प्रदूषण झालं आणि लोक एकमेकांशी भांडू लागले. लोक लहान लहान गोष्टींवर एकमेकांवर आरोप करायला लागले. त्यावेळेस 9व्या स्कंदामध्ये सांगितलंय, ऋषी मुनींनी ठरवलं, आपल्याला भगवंतांच्या मूर्तीची स्थापना करायला लागेल. मूर्तीची स्थापना सत्ययुगामध्ये नाहीये, मूर्तीची स्थापना द्वापर युगामध्ये नाहीये, मूर्तीची स्थापना झाली त्रेतामध्ये नाहीये, द्वापर युगामध्ये. का? लोक जेव्हा एकमेकांशी लहान लहान गोष्टींसाठी भांडू लागले, तेव्हा ऋषी मुनींनी सांगितलं
भगवंतांच्या समोर आता चला उभे राहा दोघं आणि सांगा सत्य काय आहे म्हणून. तर आपण साक्षी गोपालची स्टोरी ऐकतो. त्याच्यामध्ये आपण बघतो भगवंतांसमोर सर्व काही सत्य झालं. तर कधी कधी गावामध्ये पण असतं, पाटील आहेत, पंचायत आहे, ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते, पण जेव्हा नाही होत ती सॉल्व्ह, तेव्हा भगवंतांसमोर घेऊन जातात आणि म्हणतात आता सांग खरं खरं काय आहे म्हणून. तर काही प्रमाणामध्ये अजूनही ती श्रद्धा आहे. पण मूर्तीपूजा का सुरू झाली, की ज्या लोकांना हृदयस्थ परमात्मा दिसत नाहीत त्या लोकांसाठी ऍटलिस्ट मूर्ती रूपामध्ये भगवंत जे रूप स्वीकार करतात त्यांना बघून तरी स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन यायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीवर विचार करून मनन केलं पाहिजे की भगवंतांसमोर मंदिरामध्ये आपण कसं वागलं पाहिजे. भगवंतांसमोर, भगवंतांच्या सान्निध्यात आपण एकमेकांशी कसं बोललं पाहिजे. ऍक्च्युली परमपूज्य राधानाथ महाराज एक गोष्ट सांगतात. न्यू वृंदावन मध्ये भगवंतांच्या देखत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ओरडत होता जोर जोरात. तर महाराज म्हणत होते की तो जे ओरडत होता ते बरोबर बोलत होता. ऍक्च्युली एका भक्ताने काहीतरी चूक केली होती आणि जो दुसरा भक्त होता तो त्याला जोर जोरात ओरडून सांगत होता, तू ही चूक केली, तू ती चूक केली आणि तू असं आहेस आणि तू तसं आहे. तर राधानाथ महाराज मनातल्या मनात म्हणत होते, हा व्यक्ती जे बोलतोय ते बरोबर बोलतोय, त्याने ती चूक केली आहे. पण महाराज म्हणाले, जो माणूस ती चूक दाखवत होता आणि जे बोलत होता तो अधिक चुकी करत होता. का बरं? कारण भक्ती रसामृत सिंधू मध्ये लिहिलं आहे, मूर्तींच्या समोर जोरात आवाजात आपण बोलायला नाही पाहिजे. आपल्या घरी जेव्हा वरिष्ठ मंडळी कोणी बसते, सासू सासरे बसले असतात, आपण लगेच आई वडिलांसमोर आवाज कमी करतो. भगवंत तर माता पिता पितामह आहेत. तर त्यांच्यासमोर आपण कसं बोलायला पाहिजे. तर म्हणून राधानाथ महाराज मनातल्या मनात म्हणत होते, हा व्यक्ती तात्विक दृष्टीने बरोबर आहे की हो या व्यक्तीने चुका केल्या, पण आध्यात्मिक दृष्टीने किती चुकीचं आहे की हा भगवंतासमोर जोरजोरात ओरडतोय म्हणून. तर आपल्याला नेहमी हे माहिती पाहिजे. न्यू वृंदावन मध्ये श्रील प्रभुपाद एकदा पोहोचले, तेव्हा श्री राधा वृंदावन चंद्र आहे तिथे. राधा वृंदावन चंद्रांसमोर त्यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि नंतर भक्तांना बघून जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले, तुम्ही लोक न्यू वृंदावन मध्ये किती भाग्यवान आहात. श्री श्री राधा कृष्ण आध्यात्मिक जगतातून इथे अवतरले आहेत आणि ते इतके सुंदर आहेत की तुमचं मन आकर्षित करतायत. आणि नंतर सगळ्या भक्तांकडे गांभीर्याने बघितलं त्यांनी आणि म्हणाले, पण जर तुम्ही दोन्ही गोष्टींना महत्व नाही दिलं. कुठल्या दोन गोष्टींना? मग म्हणाले, भक्तीची आगगाडी दोन रुळांवर चालते. एक आहे भागवत विधी आणि एक आहे पंचरात्रिकी विधी. भागवत विधी म्हणजे श्रवणम कीर्तनम आणि पंचरात्रिकी विधी म्हणजे मूर्तीपूजा. तर म्हणतात, जशी आगगाडी दोन रुळावर चालते तशी आपल्या भक्तीची आगगाडी या दोन रुळावर चालते. म्हणतात, या कुठल्याही एका रुळाला जर आपण दुर्लक्ष केलं तर भक्तीची आगगाडी आपली घसरून पडणार. म्हणाले, कितीतरी असे मंदिर आहेत जिथे श्रवणम कीर्तनम नाही होत, फक्त मूर्तीपूजा होते. आणि काही वर्षांनी तो जो पुजारी आहे तो मनातल्या मनात विचार करतो, माझ्या गुरु महाराजांनी माझ्यावर ओझं लादून गेले. हे श्री विग्रह नाही आहेत, हे गलत ग्रह आहेत. माझ्या गळ्या फास्ट टाकला माझ्या गळ्यामध्ये, एवढे मोठे सेवा माझ्या गळ्यामध्ये टाकली. आणि म्हणाले, जेव्हा आपण फक्त श्रवणम कीर्तनम करतो आणि परमेश्वराच्या मूर्तीची पूजा नाही करत, तेव्हा आपल्याला आपण जे ऐकतोय, आपण जे शिकतोय आणि आपण जे व्यक्त करतोय त्याला अंमलात आणायची संधी नाही मिळत. तो जेव्हा आपण नाम जप करतो तेव्हा आपण म्हणतो, हे कृष्ण, हे राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. तर विचार करा, एक भक्त आहे, तो नेहमी नाम जप करतो पण तो मूर्तीपूजा नाही करत. तर तो काय म्हणतोय, मला सेवेमध्ये स्थान द्या, मला सेवेमध्ये स्थान द्या, मला सेवेमध्ये स्थान द्या. पण जेव्हा परमेश्वर म्हणतात, ठीक आहे माझे मूर्ती रूपामध्ये सेवा कर काहीतरी, तो म्हणतो मी सेवेला उपलब्ध नाहीये. तर म्हणून श्रील प्रभुपादांनी सांगितलं, दोन्ही रूळ महत्वाचे आहेत. एकामध्ये आपण आपली इच्छा व्यक्त करतोय, नाम जपामध्ये कीर्तनामध्ये आपण आपली इच्छा व्यक्त करतोय, पण त्या इच्छेला कृतीमध्ये आणण्यासाठी मूर्तीपूजा खूप महत्वाची आहे. म्हणून श्रील प्रभुपादांनी सांगितलं की या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नारद मुनी सारखे मोठे प्रचारक कोणी आहेत का? श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात मोठे प्रचारक आहेत नारद मुनी. आणि या नारद मुनींनी त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये दोन पुस्तकं लिहिलेत फक्त. एक आहे नारद पंचरात्र,
नारद पंचरात्र यामध्ये मूर्तीपूजा कशी करायची ते लिहिले, आणि त्या नारद पंचरात्र या पुस्तकामधूनच आपल्या विधीला म्हणतात पंचरात्री की विधी. दक्षिण भारतामध्ये जे वैष्णव मंदिरं नाहीयेत, जसं गुरुवायूर आहे, तिथे वैष्णव लोक पूजा नाही करत, शंकराचार्य पूजा करतात. तर तिथे जी विधी आहे त्याला म्हणतात आगम विधी. तिथे दिवा कसा ओवाळायचा याची जी विधी आहे ती आगम विधी आहे, ती शंकराचार्यांनी दिली आहे. पण सर्व वैष्णव लोक जी विधी पालन करतात, धूप दीप अर्घ्य वस्त्र पुष्प चामर वेजना, हे कुठे दिलंय? पंचरात्रमध्ये दिलंय. तशी नारद मुनी आहेत, त्यांनी दोन पुस्तकं लिहिले. एक पुस्तक आहे नारद भक्ती सूत्र, की परमेश्वराची श्रवणम कीर्तनम करून कशी भक्ती करायची. आणि तेच नारद मुनी जे नेहमी प्रवास करत असतात आणि नेहमी भागवत विधीचा प्रचार करतात, त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलंय पंचरात्री की विधी. अर्थात नारद मुनी सारख्या श्रेष्ठ महाभागवताकडून पण आपल्याला एक सिग्नल मिळतोय. दोन्ही महत्वाचे आहेत. भगवंतांच्या मूर्तीची पूजा करणं पण गरजेचं आहे, आणि भगवंतांच्या श्रवणम कीर्तनम करण्याची पण खूप महत्वाची आहे. आपल्याला इस्कॉनमध्ये श्रील प्रभुपादांनी दोन दीक्षा साधारण व्यक्तींना दिल्यात. पहिली दीक्षा आहे हरिनाम दीक्षा. पहिली दीक्षा मिळाल्यानंतर आपल्याला एक नाव मिळतं, अमुक अमुक दास दासी, आणि त्यानंतर आपण नाम कीर्तन करतो. आणि सेकंड इनिशिएशन नंतर आपल्याला काय अधिकार देतात श्रील प्रभुपाद? द्वितीय दीक्षा जेव्हा मिळते तेव्हा उपनयन संस्कार होतो, आणि त्यानंतर आपण ऑल्टरमध्ये प्रवेश करू शकतो. त्याच्यानंतर आपण राधाकृष्णांना स्पर्श करू शकतो. बघा काय ही गुरु शिष्य परंपरा आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी तेच दिलं, नारद मुनींनी तेच सांगितलंय, आणि श्रील प्रभुपादांनी पण अशा प्रकारे दोन दीक्षा ठेवल्या आहेत. की पहिली दीक्षा हरिनाम दीक्षा, नाम कीर्तन करण्यासाठी काही पात्रता नाही लागत, पण परमेश्वराच्या मूर्तीला स्पर्श करण्यासाठी जी शुद्धता लागते ती नाम कीर्तन करून, आपण जेव्हा अनेक अनेक वर्ष नाम कीर्तन करतो न चुकता, चार नियमांचं पालन करतो, तेव्हा मग श्रील प्रभुपाद म्हणतात आता मूर्ती पूजा पण करायला पाहिजेस तू. तर त्याच्यासाठी मग द्वितीय दीक्षा देत आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्या गौडीय वैष्णव आचार्यांनी पण, जरी आपला मार्ग भागवत विधीचा आहे नाम कीर्तनाचा आहे, पण मूर्तीपूजेला त्यांनी दुर्लक्ष नाही केलंय. हरिदास ठाकूर एकटे आपले आचार्य आहेत, ज्यांनी मूर्तीपूजा नाही केली, बाकी सगळ्यांनी मूर्तीपूजा केली. श्री वैष्णव संप्रदायामध्ये काही पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकांमध्ये मूर्तीपूजेला समजण्यासाठी एक खूप छान उदाहरण दिलंय, आणि ते आपल्याला मदत करू शकतं. तर भगवंतांचं पहिलं रूप आहे त्याला म्हणतात परा. परा म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये जे भगवंत राहतात ते आहेत परा. त्याच्यानंतर त्यांचे विस्तार होतात, त्याला म्हणतात व्यूह. व्यूह म्हणजे वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. तर या व्यूह हे दुसरे त्याचे विस्तारित रूप. व्यूहापासून परत एक विस्तारित रूप आहे, त्याला आपण म्हणतो अवतार. अवतार म्हणजे कधी कधी या जगामध्ये येतात आणि पुन्हा वापस जातात. आणि या अवतारा सारखे अजून एक रूप आहेत, ते आहेत परमात्मा. परमात्मा कोण आहेत? तर ते आपल्या हृदयस्थ आहेत, सर्वांच्या हृदयस्थ आहेत. आणि अजून एक पाचवं रूप आहे, त्याला आपण म्हणू श्री विग्रह रूप. तर अशा प्रकारे पाच प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनात येतात, किंवा परमेश्वर आहेत, जीवनात नाही येत, परमेश्वर आहेत. याला समजून घेण्यासाठी खूप छान उपमा देतात श्री वैष्णव आचार्य. म्हणतात परारूप आहे, जे वैकुंठात आहे, आपण त्याला स्पर्श करू शकतो का? आपला संपर्क येऊ शकतो का? नाही. तर त्याची तुलना करतात, आकाशामध्ये ढग आहेत आणि त्या ढगांमध्ये पाणी आहे, पण ते पाणी आउट ऑफ रीच आहे. पाण्याला, त्या ढगांमधल्या पाण्याला आपण स्पर्श नाही करू शकत. अर्थात पाणी आहे, पण आपल्याला त्याचा फायदा नाही. मग व्यूह. व्यूह कुठे आहे? आध्यात्मिक जगता आणि भौतिक जगताच्या मध्ये आहे. जसं ते द्वितीय संकर्षण आहे, त्यांच्यातून महाविष्णू अवतारित होतात, आणि महाविष्णूच्या रोमछिद्रातून सगळे ब्रह्मांड तयार होतात. तर हे जे परारूप आहे ते कुठे आहे? ते आहे, समजा पृथ्वीवर प्रशांत महासागर आहे, अटलांटिक ओशन किंवा पॅसिफिक ओशन आहे. तर तो पृथ्वीवरच आहे, पण आपण भारतात राहतो, आपला त्याच्या संपर्क येऊ शकतो का? नाही येऊ शकत. तर म्हणून ढगामध्ये पाणी असेल, आपल्यासाठी स्पर्श नाहीये. पॅसिफिक ओशन आहे, आपल्यासाठी स्पर्श नाहीये. बरं ठीक आहे. अवतार. अवताराची तुलना होते सरस्वती नदीशी. सरस्वती नदी एकेकाळी वाहत होती, आता नाही वाहत आहे. तर आता आपल्याला काही फायदा आहे का? नाही. तसंच राम, वामन हे एकेकाळी जगात येऊन गेले, खूप जवळ आले, मनुष्य समाजाच्या खूप जवळ आले. पण आता तुम्हाला आणि आम्हाला त्याचा स्पर्श होऊ शकतो का? नाही. तर तसं आहे, सरस्वती नदी आता कोरडी झाली, सरस्वती नदीला आपण स्पर्श नाही करू शकत. तर अशा प्रकारे अवतार हे त्या कोरड्या झालेल्या नदी, आटलेल्या नदीप्रमाणे आहेत. चौथे होते परमात्मा.
तर परमात्मा म्हणजे कोण? हृदयात आहेत. तर आपण परमात्म्याशी संपर्क करू शकतो का नाही? तर त्याची तुलना होते ग्राउंड वॉटर, जमिनीखाली जे पाणी असतं, ज्यासाठी बोरवेल वगैरे खणायला लागतो, त्यासाठी बोरवेल खणण्यासाठी किती श्रम करायला लागतात. तसंच परमात्म्याला स्पर्श करण्यासाठी, परमात्म्याशी संपर्क करण्यासाठी ध्रुव महाराजांसारखी आपल्याला 6 महिने कठोर तपस्या करायला लागेल. मग आपल्याला काय पाहिजे? ढगातलं पाणी काही कामाचं नाही, पॅसिफिक ओशन मधलं पाणी काही कामाचं नाही, आटलेली नदी, ते पाणी काही कामाचं नाही, आणि ग्राउंड वॉटर, जमिनीच्या खालचं पाणी पण आपल्या काही कामाचं नाही. आपल्यासाठी कुठलं पाणी कामाचं आहे? नळात जर पाणी आलं तर आपल्यासाठी कामाचं आहे. तर त्याची तुलना होते श्री विग्रहांशी. विग्रह कोण आहेत? तेच पाणी जे ढगात होतं, तेच पाणी जे पॅसिफिक ओशन मध्ये होतं, तेच पाणी जे सरस्वती नदीमध्ये होतं, तेच पाणी जे ग्राउंड वॉटर आहे. पण कोणीतरी अरेंजमेंट करून दिली आणि सरोवरातून तुमच्या घरापर्यंत पाईपलाईन आणून दिली, तर तुम्हाला ते पाणी मिळतंय. तर विग्रह कोण आहेत? तेच कृष्ण आहे, जे पर, व्यूह, अवतार आणि परमात्मा आहेत. पण शुद्ध भक्तांनी, आचार्यांनी पाईपलाईन केली कृपेची आणि तुमच्या घरापर्यंत त्या श्री विग्रहांना आणून दिलं, तुमच्या मंदिरापर्यंत श्री विग्रहांना आणून दिलं. मनात कधी असा विचार नाही यायला पाहिजे, वैकुंठातले परमेश्वर आणि हे परमेश्वर कोणतरी वेगळे दिसतात की काय म्हणून. श्रील अद्वैत आचार्य आहेत. त्यांनी एकदा श्री अद्वैताचार्यांनी एकदा श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंना घरी प्रसादाला बोलवलं. तर कसं त्यांनी पान केलं? एक धातूची प्लेट होती, मोस्टली कास्याची प्लेट असेल, पण तिथे धातू लिहिलंय. तो एक कास्याची प्लेट होती आणि नंतर शेजारी 2 केळीची पानं होती. लोकेश्वर कृष्ण प्रभू थोडं म्यूट करणं. तो ती कास्याची प्लेट आणि 2 केळीचे पानं बघून श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा आले नित्यानंद प्रभूंसह, तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वा, हे 3 पान तुम्ही श्री कृष्णांसाठी लावलेत. हे 3 पान तुम्ही श्रीकृष्णांसाठी लावलेत. खूप छान. तर तेव्हा अद्वैत आचार्य म्हणतात, हे अद्वैत आचार्य म्हणतात, हे 3 पान श्रीकृष्णांसाठी नाही लावलेत. हे जे मेटल प्लेट आहे, धातूची जी प्लेट आहे, ही श्रीकृष्णांसाठी आहे. आणि हे जे 2 केळीचे पानं आहेत, हे तुमच्या दोघांसाठी लावले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंना विश्वास नाही झाला. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, एतेक अन्न जे कृष्ण के कराये भोजन, जन्मे जन्मे शिरे धरो ताहर चरण. म्हणतात, इतका प्रसाद तुम्ही श्रीकृष्णांना खाऊ घातला? म्हणतात, जन्मे जन्मे शिरे धरो ताहार चरण. जो श्रीकृष्णांना इतका सुंदर प्रसाद खाऊ घालतोय, भोग खाऊ घालतोय, त्याचे मी जन्मोजन्मी माझ्या शरण वंदन करीन म्हणून. सार्वभौम भट्टाचार्य आहेत. त्यांनी पण श्री चैतन्य महाप्रभूंना एकदा जेवायला बोलवलं आणि इतका छान त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंसाठी श्रीकृष्णांना अर्पण केलेला प्रसाद होता. तर त्याचं वर्णन आता मी इतक्यातच कुठेतरी केलं, आठवत नाही. तर 3 किलो भात बनवला होता आणि असं एक भाताचा डोंगर होता आणि त्याच्यावर त्यांनी तूप टाकलं होतं आणि त्याच्यात पिवळं तूप टाकलं, ते असं सगळं खालून बाहेर निघालं, खूप सुंदर. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, याचा जो सुगंध आहे, सौरभ्य, आणि ज्या प्रकारे तुम्ही हे सगळं छान बनवलंय, मला एक गोष्ट लक्षात येते, हे श्रीकृष्णाने नक्की खाल्लंय, श्रीकृष्णाने नक्की स्वीकारलंय. आणि त्याच्यावर त्यांनी तुळशीचे मंजरी ठेवले होते त्या भाताच्या डोंगरावर. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, खूप छान, खूप छान. आणि त्याच्यानंतर म्हणतात, भाग्यवान तुम्ही सफल तोमारा उद्योग, राधा कृष्ण लगाये छे एतादृश भोग. म्हणतात, भाग्यवान तुम्ही, सफल आहे तुम्हारा उद्योग, तुमचं जीवन सफल आहे का? राधा कृष्ण लगायाचे एतादृश भोग. जे लोक राधा कृष्णांची अशा प्रकारे सेवा करतात, त्याचं जीवन सफल आहे. श्रील अद्वैत आचार्यांना म्हणतात, जर तुम्ही अशा प्रकारे राधाकृष्णांची सेवा करत असाल, तर मी जन्मोजन्मी तुमचे चरण वंदन करीन. अर्थात आपल्याला एक लक्षात येतं, आपापल्या ऐपतीप्रमाणे. जस्ट एक मिनिट, मी कोणतरी म्यूट करतो.
तर श्री चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं आहे, ही जी मूर्ती आहे ही साक्षात श्रीकृष्ण आहे. साक्षी गोपालची स्टोरी जी येते की भगवंत स्वयं व्यक्ती आहे, ती कोणी सांगितली? श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितली ती स्टोरी. आणि त्याच्यातून एक सिद्ध केलं की व्यक्ती आहेत, परमेश्वर एक व्यक्ती आहेत, म्हणून खूप महत्वाचं आहे. शेवटचा भाग आपण ही चर्चा करू की गृहस्थांसाठी विशेष याचं महत्व आपल्या आचार्यांनी सांगितलंय. जसं आपण म्हणत होतो की भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू तो होता. आपण बघतो सगळ्यात महत्वाचे जे शहर आहेत जुन्या काळाचे, एका दृष्टीने जर बघितलं तर सगळे महत्वाचे शहर हे मंदिरांचे शहर आहेत. कुठलंही बघा, कोल्हापूर महालक्ष्मीचं स्थान, जगन्नाथपुरी जगन्नाथजी, द्वारका द्वारका, रामेश्वरम रामेश्वरम, ऍक्च्युली काशी, अयोध्या, मथुरा, हे सगळे जे जुने मोठे शहर आहेत या सगळ्या जुन्या मोठ्या शहरांमध्ये मंदिर असलंच पाहिजे. मंदिरांशिवाय काही होत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये पण आपण जे काही निर्णय घेतो, जीवनाला वेगवेगळे वळण देतो, आपल्या काय महत्वाचं आहे काय नाही महत्वाचं आहे याच्यावर जेव्हा मनन करतो तेव्हा आपण नेहमी विचार करायला पाहिजे भगवंतांच्या दृष्टीने काय अनुकूल राहील. कुठलाही निर्णय घेताना अनेक वेळा आपण भौतिक दृष्टीने त्याचं महत्व बघतो, पण ऍक्च्युली मूर्तीपूजा म्हणजे फक्त आरती करणं नाही, मूर्तीपूजा म्हणजे त्या भगवंतांना एक व्यक्ती म्हणून बघणं. वात्सल्य रसामध्ये हे व्यक्ती माझ्या घरी आलेत आणि हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, यांची मला काळजी घ्यायची आहे. समजा आपण जीवनामध्ये असे काही निर्णय घेतले जे भगवंतांना अनुसरून नाही घेतले, तर कुठेतरी त्यांच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर आपल्या मुलांकडे जर आपण दुर्लक्ष केलं मग त्याचे काय कसे परिणाम होतात. तशा प्रकारे आपण जर विग्रहांना दुर्लक्ष करून आपल्या जीवनात निर्णय घेतले तर तसे दुष्परिणाम होऊ शकतात. प्रभुपाद एका प्रवचनामध्ये सांगतात, कानपूरमध्ये एक सिंघानिया फॅमिली होती आणि सांगतात की त्या सिंघानिया फॅमिलीची जी आजी होती ती पूर्ण वैष्णवी होती. तर तिने घरात मंगल आरती सुरू केली होती, राधाकृष्णांची. आणि जे मंगल आरतीला येणार नाही त्यांच्यासाठी आजीने आपल्या स्वतःच्या सुनांना, मुलांना, नातवांना एक फाईन होती. तर त्यांना कधी कधी प्रसाद नव्हता मिळत घरातल्या घरात. तर श्रीमंत घराणे, सिंघानिया फॅमिली, पण आजीने नियम केला होता, जर तुम्ही मंगल आरतीला नाही आले तर खायला नाही मिळणार. जर तुम्हाला मंगल आरतीला नाही आले तर तुम्हाला काहीतरी दान द्यायला लागेल. अशा प्रकारे प्रभुपाद म्हणायचे की बघा, घरातल्या घरात जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी मूर्तीपूजेला महत्त्व द्यायला पाहिजे आणि लहानपणापासून चांगले ते संस्कार घडवायला पाहिजेत आपल्या मुलांवर की हे भगवंत आहेत आणि यांना धरूनच आपल्याला आपलं जीवन जगायचंय. म्हणजे जय सिंग द्वितीय, जे राजे आहेत जयपूरचे, ज्यांनी जयपूर शहर रचलं, त्यांच्या मनामध्ये राधा गोविंदजींसाठी जे आकर्षण निर्माण झालं ते कसं निर्माण झालं? लहानपणी जयसिंग हे वृंदावनला त्यांच्या आई वडिलांसह गेले होते आणि लहानपणी त्यांनी गोविंदजींचे दर्शन केले होते. तर त्यांच्या तेव्हापासून हृदयामध्ये गोविंदजी बसले होते. आणि मग गोविंदजी जेव्हा जयपूरला आले तर आमेरमध्ये राहत होते जयसिंग, त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी तुझ्या घरी येतोय, तू माझ्यासाठी काय करणार आहेस? आणि मग त्यांनी जयपूर नावाचं शहर त्यांच्यासाठी रचलं. तर लहानपणी जे इम्प्रेशन्स आहेत ते नंतर कामी येतात. प्रभुपादांच्या जीवनामध्ये लहानपणी मूर्तीपूजेचे काही इम्प्रेशन्स आहेत का? कोणी सांगणार मला? अनम्यूट करून सांग. रथ रथाचं होतं. तर रथ लहानपणी तयार केला होता ते. मंगल रथ आरती तयार केला होता. घालतो ना जगन्नाथजी, सात भगवान आणि जगन्नाथजींचा. आणि प्रभुपाद म्हणतात, मी जेव्हा सकाळी उठायचो, मी आणि माझी बहीण होती भवतारिणी, मी आणि माझी बहीण जेव्हा सकाळी उठायचो तेव्हा कशामुळे उठायचो माहितीये? तर म्हणतात माझे वडील मंगलारती करायचे, टिंग 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 असा आवाज यायचा. आणि लगेच उठून बघायचो तर राधा गोविंदजी होते आमच्या घरी, राधा गोविंदजींची माझे वडील सेवा करायचे. आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी झोपेतून उठायचो. तर अशा प्रकारे लहानपणापासून एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना पण भगवंतांप्रती आकर्षण होतं. कोणाला माहितीये प्रभुपादांनी कृष्ण बुक कोणाला समर्पित केलंय? कृष्ण पुस्तक. त्यांच्या वडिलांना वडिलांना या, त्यांच्या. जॉन मॉन्टे. थँक्यू थँक्यू. तो भगवद्गीता श्रील प्रभुपादांनी बलदेव विद्याभूषणला समर्पित केली आहे. पण आपलं कृष्णा पुस्तक त्यांनी आपल्या वडिलांना समर्पित केलं आणि म्हणाले, माझे वडील शुद्ध भक्त होते आणि माझ्या वडिलांनी मला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवला, जो नंतर माझ्या आध्यात्मिक पिता श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींनी भरभक्कम केला. अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी कृष्णा पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. का महत्वाचं आहे? कारण प्रत्येक गृहस्थाच्या हृदयामध्ये एक ईश्वर भाव असतो. ईश्वर भाव म्हणजे नियंत्रकाचा भाव असतो. कारण बरोबर आहे,
त्या घराची सगळी जबाबदारी त्या गृहस्थावर आहे, तर ते असणं पण गरजेचं आहे. पण जेव्हा तो गृहस्थ सगळे निर्णय घेतोय आणि सगळ्या चालना देतोय घराच्या निर्णयांना वगैरे, त्याच्या स्वतःसाठी ते कधी कधी आध्यात्मिक दृष्टीने घातक होऊ शकतं. की मीच करता, मीच सगळ्यांची काळजी घेतोय, मीच सगळे निर्णय घेतोय, माझ्यामुळे हे घर चाललंय. त्यामुळे त्या गृहस्थाला खूप महत्वाचं सांगितलंय की पूर्ण साष्टांग दंडवत प्रणाम करायचा परमेश्वरासमोर आणि सगळं काही परमेश्वराला अर्पण करायचं, की मी तुमचा प्रतिनिधी म्हणून करतोय. जसं राजा भगवंतांचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण राज्यासाठी निर्णय घेतो, तसं माझं हे छोटं राज्य आहे. आणि माझी छोटी प्रजा आहे. 2-3 मुलं माझी आहेत, मुली आहेत, ते माझी प्रजा आहे. तर जसा राजा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करून राज्यासाठी निर्णय घेतो, तसं गृहस्थ पण परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणून परमेश्वराची मुलगी मला लग्न करून दिली आहे. परमेश्वराचे अजून मुलं मला मुलं म्हणून दिलेले आहेत. हे सगळे परमेश्वराची संपत्ती आहे. तर परमेश्वराची संपत्ती मला काळजी घेण्यासाठी दिली आहे. मी ट्रस्टी आहे, मी विश्वस्त आहे, मी मालक नाहीये. ही भावना निर्माण करण्यासाठी गृहस्थांना ईश्वर भाव कमी करण्यासाठी मूर्तीपूजेला हायएस्ट रेकमेंडेशन आहे. त्यागी लोक आहेत, त्यांनी परमेश्वराची मूर्तीपूजा नाही केली तरी चालतं, कारण त्यांचं जीवन समर्पित असतं. पण गृहस्थ आश्रमामध्ये आपला जो ईश्वर भाव आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याला योग्य वळण देण्यासाठी नेहमी मूर्तीपूजेचं महत्व आहे. तसं म्हणतात घरातून बाहेर पडताना भगवंतांसमोर आपण नमस्कार करून परवानगी घेतली पाहिजे. जसं राजाला सोडून जेव्हा सैनिक शिपाई दूर जातो तेव्हा तो परवानगी घेऊन जातो. आणि जेव्हा घरी आपण परततो बाहेरून कुठूनही आलो, तर भगवंतांना आपण परत परवानगी घेतली पाहिजे की तुमच्या घरी आता मी आलो. तर घर कोणाचं आहे? माझं नाहीये. घर कोणाचं आहे? मूर्तीचं आहे. तुमच्या घरून मी बाहेर चाललोय तुमच्या कामासाठी, व्यवसायासाठी, पैसे कमावण्यासाठी, आणि तुमच्या घरी मी परत आलो तर मला परवानगी आहे का तुमच्या घरी राहण्यासाठी? अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन जगलं तर नेहमी लक्षात राहील की मी तर या घरी तात्पुरता आलोय. मी कधी आलो, कधी जाणार, माझ्या पण हातात नाहीये. पण हे परमेश्वराची मुलं आहेत, हे परमेश्वराची मुलगी आहे. अशा प्रकारे आपण जर कृष्णमय गृहस्थ जीवन जगलो तर खूप छान होईल. त्यासाठी मूर्तीपूजेची खूप मदत होते, खूप महत्व होतं. तर आपण इथे थांबूया. जर कोणाला मूर्तीपूजेबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया अनम्यूट करून विचारा. हरे येस कृष्ण माताजी. प्रभू. हरिबोल. हरे कृष्ण. हा बोल. येस. मला असं विचारायचं होतं की तुम्ही आता म्हणालात ना की वात्सल्य भावामध्ये आपण केलं पाहिजे. आणि आमच्या डीटी वेलकमिंगच्या वेळेला पण प्रभू प्रभू म्हणाले होते की तुम्हाला आता ही अजून 2 मुलं तुमच्याकडे आले आहेत असं. आणि तुम्ही पण आता म्हणालात, पण आपण आपल्या गवडी ह्याच्यामध्ये बघतो की आपण तसा आपला हे नाही, दासानुदास असं आपण सर्वण याच्यामध्ये करतो. तर मग कशा प्रकारे आपण आपल्या घरातल्या डिटेल्स ना, हाऊ डू वी अंडरस्टँड की कशा प्रकारे आपण ते वात्सल्य भाव किती किंवा कशा प्रकारे आपण करू शकतो, कुठल्या भावामध्ये एक्झॅक्टली? येस येस माताजी. तो वात्सल्य भाव म्हणजे काय माहितीये? की हे 2 मुलं किंवा मुली, 3 असतील तर मुलं, जे काही, जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतील, गौरनीता असतील, राधाकृष्ण असतील, बेसिकली ती भावना आहे की हे माझ्यावर अवलंबून आहेत. जसं मुलांना आपल्याला खाऊ घालायला लागतं, मुलं स्वयंपाक नाही करत, तसं राधाकृष्ण तर पूर्ण जगाला खाऊ घालतायत, पण माझ्या घरी जे राधाकृष्ण आहेत, जे द्वारकेचे राधाकृष्ण आहेत, ते पूर्ण जगाला खाऊ घालतायत, राजा राणी आहेत ते. पण माझ्या घरी जे राधाकृष्ण आहेत ना, ते माझा मुलगा आणि माझी सुनबाई आहे किंवा माझी मुलगी आहे ती, त्यांना मी जर खाऊ नाही घातलं तर बिचारे उपाशी राहतील. त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये मी जर गरम कपडे नाही घातले तर बिचाऱ्यांना थंडी वाजेल. गरमीच्या दिवसांमध्ये जर मी त्यांना कॉटनचे पातळ कपडे नाही घातले तर त्यांना गरमी होणार. अशा प्रकारे ती भावना बेसिकली माझ्यावर अवलंबून येते. त्यांना वेळेवर खाऊ घालायचं, त्यांना वेळेवर यथाशक्ती झोपी घालायचं, रात्री त्यांना रेस्टिंग करायचं, सकाळी त्यांना उठायचं. तिथे दुर्लक्ष नाही व्हायला. लहान मुलं जेव्हा जन्म घेतात आपल्याकडे तेव्हा आपण कशी नाजूक त्यांची काळजी घेतो. लहान मुलांची काळजी म्हणजे कापसाचा गोळा असतो नाजूक मुलं. त्यांची एकदा जरी कधी आपण, मी बघितलंय लहान मुलां जिथे असतात तिथे फॅन पण जोरात नाही लावत. का बरं? तर थंडी वाजते लहान मुलांना. आपल्याला कधी कधी गरमी होत असते, आपण फॅन जोरात लावतो, लहान मुलांना त्रास होतो. तर डोक्यावर टोपी, कानात पायात मोजे, हातात मोजे, कानावर तो स्कार्फ, लहान मुलांची काळजी घ्यायला लागते. तसं आपल्या मूर्तींची काळजी घ्यायला लागते. त्यांना कधी गरमी नाही व्हायला पाहिजे, त्यांना कधी थंडी नाही व्हायला पाहिजे. ती भावना आहे मताची. त्यांना वेळेवर खाऊ घालायचं. आणि तत्वानुसार ते तर सगळ्यांना खाऊ घालतायत, पण नाही, माझ्या घरातले जे भगवंत आहेत ते माझ्यावर अवलंबून आहेत, ही भावना. येस.
आले लक्षात. म्हणजे तत्वानुसार ते सगळ्यांचे हे आहेत, पालन करत आहेत, येस पण माझ्या येस घरामध्ये मला त्यांचं. येस, थँक्यू थँक्यू प्रकाश. येस माताजी, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत। दंडवत. प्रभु जी, जैसे घर में फोटो है, हम कहीं जाते हैं वहाँ मूर्ति है, और भगवान जब हम मंदिर में जाते हैं वहाँ पे जगन्नाथ जी है, फिर घर में हमारे कृष्ण जी है, तो ये स्विच स्विच इन स्विच आउट कैसे, उसको बैलेंस कैसे करें? इसलिए ना, हम जब श्रवण करते हैं तो हमको समझ में आता है, मराठीत पण बोलतो, इतरांना पण लक्षात आहे, हम्म की श्री चैतन्य महाप्रभू हे कृष्ण आहेत. ते श्रीकृष्ण जेव्हा भाव रूपात आहेत, राधा राणींना जेव्हा स्मरण करतायत, यशोदेला जेव्हा स्मरण करतायत, तेव्हा त्यांचे डोळे मोठे झाले आणि महाभाव स्वरूप याच्यामध्ये श्रीकृष्ण जेव्हा जातात तेव्हा ते जगन्नाथजी आहेत, ते कृष्णच आहेत. तर आपल्याला वाटतं जगन्नाथ, कृष्ण, चैतन्य महाप्रभू, गौरनीत आहे, पण ऍक्च्युली एकच व्यक्ती आहेत. सकाळी तुम्ही जर त्यांना भेटलात तर वेगळे दिसतात, संध्याकाळी भेटलात तर वेगळे दिसतात, असं थोडी ती भावना वेगळी आहे, पण कृष्णच आहेत. तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे मुख्य मंदिरामध्ये जे विग्रह आहेत ते आपले स्पेशल, आपले मुख्य विग्रह आहेत आपल्या जीवनातले. त्याला आपण म्हणतो इष्टदेव. तर इष्टदेव आपले कोण आहेत? आपण ज्या शहरात राहतो तिथले जे मेन मंदिरामध्ये जे विग्रह आहेत ते आपले इष्टदेव आहेत. आणि कोणाकोणाच्या घरी गौर निताय आहेत, राधाकृष्ण आहेत, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, ते मंदिरातले जे मेन विग्रह आहेत त्यांचे प्रतिरूप आहेत. आपल्या घरी जे जी मूर्ती आहेत, लहान मूर्ती आहेत, मोठ्या मूर्ती आहेत, ते मंदिरातल्या मेन मूर्तीचे प्रतिरूप आहेत. तर म्हणून फेस्टिवलच्या दिवशी जसं रोज आपण खाऊ घालतो आपल्या भगवंतांना, घरातल्या भगवंतांना, आणि मंदिरामध्ये खूप मोठा फेस्टिवल आहे, हम्म 500 लोक येणार आहेत, स्वयंपाक करायची सेवा आहे आपल्याला, मग आपण म्हणू पण माझ्या घरी जे लड्डू गोपाल आहेत त्यांना पण तर मला खाऊ घालायचंय, मंदिरात मी कसं जाऊ सेवा करायला? तर तेव्हा आपण लक्षात ठेवायला पाहिजे, मंदिरात जे भगवंत आहेत त्यांचे प्रतिरूप आपल्या घरी आहेत. तर जर मंदिरातल्या भगवंतांना मी नीट खाऊ घातलं, त्यांची नीट जर सेवा केली, तर घरातले भगवंत कधी कंप्लेंट नाही करणार माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण समजा आपण घरातल्या भगवंतांकडे दुर्लक्ष न करण्यासाठी भगवंतांचं मंदिरामध्ये जर आपल्या सेवेला आपण दुर्लक्ष केलं तर ते उलट झालं. तर म्हणून बारामतीमध्ये मंदिरामध्ये जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत त्याला वृंदावनच्या व्रज भाषेमध्ये म्हणतात मुख्य ठाकूर. सगळ्यात महत्वाचे भगवंत कोण आहेत? मंदिरातले भगवंत आहेत. त्यांना नीट खाऊ घालायला पाहिजे, त्यांना नीट वस्त्र द्यायला पाहिजे, त्यांना नीट सगळी सेवा करायला पाहिजे. मंदिरातले भगवंत त्यांच्यावर आपल्या संपूर्ण बारामती समाजाच्या भक्तांची आध्यात्मिक तब्येत अवलंबून आहे. जर जगन्नाथ बलदेव सुभद्रांकडे आपण दुर्लक्ष केलं, जर त्यांच्या सेवेमध्ये आपण कमी पडलो, तर मग आपण कितीही नामजप केला कुठेतरी आपण ते चांगलं नाही करते. म्हणून भगवंतांना, मंदिरामधल्या भगवंतांना खूप सांभाळून ठेवायला पाहिजे. ऍक्च्युली पुजारींची खूप मोठी जबाबदारी आहे. पुजारी लोक स्वतः पूजा नाही करत आहेत. जर पुजाऱ्याला वाटलं आज मी मंगल आरती केली, सी नंद दुलालदास जेव्हा आरती करतोय, जर हात म्हणाला आज मी आरती केली, तर ते चुकीचं आहे का? हातानेच केली आरती, पण हाताला स्वतःची शक्ती आहे का? नंददुलालदासनी जेव्हा इच्छा केली की मला आरती करायची तेव्हा हात फिरला. तसं पुजारी लोक जे भगवंतांच्या समक्ष उभे असतात आणि जे प्रत्यक्ष सेवा करतात ते सेवा नाही करत आहेत, ते पूर्ण भक्त समाजाचं प्रतिनिधित्व करून सेवा करतायत. तर कधी पण पुजारी जो सेवा करतोय त्याला जर अं, अहंकार आला, माहितीये का आरती कोणी केली? आज मी केली. प्रभू तुम्ही आरती नाही केली. एवढ्या सगळ्या भक्त समाजाला ऑल्टर मध्ये एका वेळेस जाऊ नाही शकत, म्हणून पूर्ण भक्त समाजाने तुम्हाला प्रतिनिधित्व करायला सांगितलं. नम्रता पाहिजे आपल्यामध्ये. माझं सौभाग्य आहे, प्रभुपदांनी या पूर्ण भक्त समाजाचं प्रतिनिधित्व करून मला सांगितलं की तू जाऊन आरती कर. तर म्हणून आरती करताना आपण पूर्ण भक्त समाजाच्या भावना, पूर्ण भक्त समाजाचे मूड, पूर्ण भक्त समाजाची सेवा आपण भगवंतांना अर्पण करतोय. आणि म्हणून भगवंतांना दिवा दाखवल्यानंतर आपण तो दिवा कोणाला दाखवतो? सर्व भक्तांना दाखवतो की तुम्ही सगळ्या भावना भगवंतांना अर्पण केल्या, तर भगवंतांचे आशीर्वाद तुम्हाला देतोय मी. तो भगवंतांची सेवा पुजाऱ्यांनी किती नाजूकपणे करायला पाहिजे. ड्रेसिंग करताना टाचण्या अजिबात लागल्या नाही पाहिजेत भगवंतांना. अं, चुकीने इथे धडकले तिथे धडकले, आपण जेव्हा वरून उचलून खाली ठेवतोय, आपण स्टूलवर आपटलं त्यांना चुकीने, घसरून आपल्या हातातून पडले, कान तुटला, दिस इज इम्पॉसिबल. हे अशक्य आहे.
असं आपण करू नाही शकत. तर म्हणून श्रवणम कीर्तनम. पुजारी लोकांचा एक एक कधी कधी वीकनेस असतो. पुजारी लोक इतकी विग्रह सेवा करतात की लेक्चर ऐकायला वेळच नसतो त्यांना. सकाळची आरती पण करायची आहे, दुपारचं ड्रेसिंग पण करायचंय, संध्याकाळचं ड्रेसिंग करायचंय, आता मला लेक्चर ऐकायला वेळ नाही कारण मी भगवंताची साक्षात सेवा करतोय. असं जर आपण पुजारी सेवा केली, एक दिवशी आपल्या हातातून भगवंत निसटणार का? त्यांना कसं हाताळायचं हे शिकायला आपल्याकडे वेळ नाहीये. भगवंतांच्या सेवेमध्ये मी इतका व्यस्त आहे प्रभूजी, की भगवंत कोण आहेत, भगवंतांना मान सन्मान कसं करायचा, भगवंतांना हाताळायचं कसं हे ऐकायला मला वेळ नाहीये. हा पुजारी काय पुजारी सेवा करणार आहे? म्हणून नेहमी माहिती पाहिजे, भागवत विधी आणि पंचरात्री की विधी हे दोन्ही सोबत करायला पाहिजे. एवढं पण श्रवणम कीर्तनम करू नका. दिवसाला 10-10 लेक्चर ऐकतायत आणि भगवंतांकडे दुर्लक्ष करतायत. चुकीचं आहे. आणि एवढी मूर्तीपूजा करतायत. प्रभूजी मला ना ऑल्टर मधून सुटकाच नाही मिळत, तर मी कुठल्याही प्रवचनाला पण येणार नाही, मी कुठल्या यात्रेला पण येणार नाही. चुकीचं आहे. प्रभुपादांनी एवढं आपल्याला स्पष्ट सांगितलंय, आगगाडी ही 2 रुळावर चालते, आपण त्या आगगाडीला एका रुळावर चालायचा हट्ट करतोय. हे घातक आहे आपल्यासाठी. तर म्हणून सर्व पुजाऱ्यांनी श्रवणम कीर्तनाला महत्व द्यायला पाहिजे. आणि जितके लोक श्रवणम कीर्तनाला महत्व देत आहेत, नेहमी नाम संकीर्तनामध्ये उंच उड्या मारतात, त्यांनी पण अधून मधून आरती सेवा करायला पाहिजे, भगवंताची सेवा करायला पाहिजे. जर आपण हे दोन्ही नाही केलंय, आपण आपला मार्ग सोडून पथभ्रष्ट होणार. तर परत तुमच्या पॉइंटवर येतो. जर आपण मंदिरातल्या भगवंतांची चांगली सेवा केली, आपल्या घरातले भगवंत आपल्याला भरपूर आशीर्वाद देतील. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि म्हणून सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा व्यक्ती जेव्हा नवीन नवीन भक्तीमध्ये येतो, तेव्हा आपण त्यांना काय सांगतो? मूर्ती घरी आणू नका. राधा गोपीनाथ आहेत किंवा आपल्या मंदिरातले जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, ज्यांची मंदिरामध्ये चांगली सेवा चालण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्यांचे फोटोंची सेवा करा. का? त्याच्यामध्ये कुठे आपण जर कमी पडलो, असं नाही की त्या दिवशी त्यांना खायला नाही मिळालं. मंदिरामध्ये तर चांगला भोग चालू आहे ना. राधा गोपीनाथांना 6 वेळा खायला मिळतंय, जगन्नाथ बलदेव सुभद्रांना 3 वेळा खायला मिळतंय. समजा यदा कदाचित आपण कमी पडलो कुठे, आपल्याला प्रवास आहे, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, तर त्या मूर्तींना खाऊ कोण घालणार? आपल्या बाळाला खाऊ कोण घालणार? पण जर तो फोटो असेल, जर तुमच्या घरी जयपूरचे राधा गोविंदजी असतील तर त्यांना खायला मिळतंय. चौपाटी मंदिराचे राधा गोपीनाथ असतील तर त्यांना खायला मिळतंय. कोणाच्या घरी जर जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा होईल त्यांना खायला मिळतंय. तर म्हणून जेव्हापर्यंत आपण भरभक्कम होत नाही, जेव्हापर्यंत आपण आपल्या भक्तीमध्ये स्थिर होत नाही, जेव्हापर्यंत आपल्याला नीट कळत नाही की परमेश्वर कोण आहे, परमेश्वराचा आपण आदर कसा करावा, तेव्हापर्यंत आपण मूर्ती पूजा घरी नाही करायला पाहिजे. आपण फोटोंची सेवा करायला पाहिजे. फोटोंची सेवा करून आपण आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करायला पाहिजे. नाम कीर्तन श्रवण करून आपण शुद्धी करायला पाहिजे. आणि जेव्हा एक स्तर येतो, तेव्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण मूर्ती पूजा सुरू करू शकतो. स्वतःहून आपण वृंदावनला जायचं, तिथून मूर्ती विकत घ्यायच्या आणि घरी येऊन त्यांना स्थापित करायचं, हे वर्ज्य आहे. आपण कुठेही गेलो, स्वतःच मार्केटमध्ये गेलो, ते मूर्ती विकत घेतली, घरी आणलं, हे वर्ज्य आहे. विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी न घेता अशा प्रकारची मूर्तीपूजा हा बाहुल्यांचा खेळ मध्ये डिग्रेड होतो. बाहुल्यांच्या खेळमध्ये तो इट फॉल्स डाऊन. लक्षात येत नाही की मी कोणाची सेवा करतोय, ही परमेश्वराची सेवा करतोय की बाहुल्यांची सेवा करतोय. तो खूप मोठी जबाबदारी आहे मूर्तीपूजा. जर आपण मूर्तींची नीट काळजी नाही घेतली, आपल्याकडून भरपूर अपराध होऊ शकतात आणि आपण भक्ती मार्गातून पथभ्रष्ट होऊ शकतो. अत्यंत चिंतन करण्याची बाब आहे ही. प्लीज टेक डीटी वर्शिप विथ अटमोस्ट रिस्पेक्ट आणि विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी अँड अटमोस्ट स्ट्रिक्टनेस ऑल्सो. आणि ते सगळं कोण करणार? जेव्हा ते श्रवण करणार तेव्हा. श्रवण करायला वेळ नाही तर मूर्तीपूजा कशी करणार? ओके. तो यस सिंग सर, प्रभूजी. यस प्रभु जी, हरे कृष्ण. वेरी क्लियर प्रभु जी. थँक्यू. हे कृष्ण प्रभूचे दंडवत प्रणव. ऍक्च्युली दंडवत. होता की माझ्या घरात डेटी नाही आहेत पण फोटो आहेत. तर जसं आनंद गोपी माताजींनी जे विचारलं की डेटींची पूजा करतानाचा भाव, तर मला तेच विचारायचं होतं की माझ्या प्रत्येक म्हणजे भगवंताच्या प्रत्येक घराच्या रूम मध्ये एक एक फोटो आहे. तर तिथे त्याची सँक्टिटी किंवा त्याची पूजा, किंवा जसं माझं मेन देवघर आणि त्याच्यामध्ये देव आहेत आणि बाकीच्या रूम मध्ये पण देव आहेत, तर मग आपण कशी पूजा करणार किंवा कसा भाव असतो?
आपण भिंतीवर जे भगवंतांचे फोटो लावतो ते बेसिकली आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद असू दे म्हणून. पण मेन एक देवघर असतं घरी. तर जे मेन देवघरामध्ये जे फोटो आहेत, मेन देवघरामध्ये परमेश्वराची जर आधीपासून पूर्वीपासून तुमच्याकडे मूर्ती असेल तर ते घरातले अधिष्ठाता देव, ते स्वामी आहेत, त्यांचं घर आहे, आपण भाडे करू आहोत. तर ते मेन देवघरामध्ये जे भगवंत आहेत त्यांची सेवा उत्कृष्ट करा. आणि मंदिरातले जर प्रस्थापित प्रतिष्ठित जर भगवंतांचे फोटो असतील, दॅट इज द सेफेस्ट वे. सगळ्यात सुरक्षित मार्ग येतो मंदिरातल्या भगवंतांच्या फोटोची सेवा करणे. त्याच्यामध्ये काही भूल चूक झाली तर माफी मागणे रोज त्यांना. आणि अशा प्रकारे जेव्हा शुद्धीकरण होईल, अनेक अनेक वर्ष जेव्हा आपण नियमानुसार जगतो आणि आपल्या हृदयामध्ये माझं बाळ आहे, ती जेव्हा भावना निर्माण होते, तेव्हा मग आपण मार्गदर्शन घेऊन भगवंतांची मूर्ती आपल्या घरी स्थापित करू शकतो. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. तुमचा आवाज खूप कमी येतोय. हरी बोल, येतोय प्रभूजी? हा, येतोय, बरं येतोय. थँक्यू प्रभूजी, खूप छान सगळेच लेक्चर्स झाले. तर आजच्या मूर्तीपूजेबद्दल एक विचारायचं होतं. आता आम्हाला धन्वंतरीची मूर्ती सगळ्याच डॉक्टर्सच्या दवाखान्यामध्ये असते आणि माझं तर खालीच हे असल्यामुळं, क्लिनिक असल्यामुळं तिथल्या धन्वंतरीची काळजी आणि आपल्या घरातली म्हणजे इस्पेशली प्रसाद किंवा या बाबतीमध्ये कसा आपण हे केलं पाहिजे? जर तुम्ही वैद्य आहात तर धन्वंतरी तुमचे इष्टदेव आहेत. तर धन्वंतरींना ना, एक जे धन्वंतरी क्लिनिक मध्ये असतात त्यांना आपण दिवा दाखवू शकतो, त्यांना पुष्प अर्पण करू शकतो. पण जर खरोखर तुम्हाला धन्वंतरींची पूजा करायची आहे तर एक छोटी धन्वंतरींची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत त्यांच्या शेजारी ठेवू शकता. त्यांना भोग अर्पण करू शकता. जगन्नाथ बलदेव सुभद्रांना जसं भोग लावताय तसं त्यांना पण भोग लावा, त्यांना खाऊ घाला, नो प्रॉब्लेम. पण बेसिकली मेन देवघरात जे भगवंत आहेत त्यांना खाऊ घालायचंय, त्यांना सगळी त्यांची काळजी घ्यायची आहे. बाकी घरामध्ये कधी कधी आपल्या टेबलवर एखादी मूर्ती असते, भिंतीवर कधी एक फोटो असतो, त्यांना खाऊ घालायची गरज नाहीये, ते तिथे उपस्थित आहेत. पण देवघरामध्ये जे भगवंत आहेत त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. ज्यावेळी आपण घरी 2-3 टाइम भगवंतांना भोग वगैरे दाखवतो, सकाळी उठवणं वगैरे सगळं करतो आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस मात्र मग त्यांना छोटे थोडेसे डब्यामध्ये लाडू वगैरे पाणी असं ठेवून जात असते. मग असं वाटतं की ते कसं बॅलन्स करायचं की भगवंतांना तर 2-3 टाइम खायला लागतं आणि त्या लाडूवरती त्यांचं कसं हे होईल, म्हणजे ह्याच्यावरती नक्कीच, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू? नक्कीच, नक्कीच. तो ना, म्हणून मूर्तीपूजा ना, म्हणून मी म्हटलं ना, मंदिरामध्येच मूर्तीपूजा होते. का मंदिरामध्ये सगळे पुजारी असतात, सकाळी एक पुजारी, दुपारी एक पुजारी, संध्याकाळी एक तिसरा पुजारी, ड्रेसिंग करायला वेगळे पुजारी. तर ऍक्च्युली म्हणून तुम्हाला म्हटलं ना, पूर्ण शहराचं केंद्रबिंदू मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये सेवक लोक किती आहेत मग? एक आहेत, दोन आहेत, किती आहेत? सगळ्या त्या गावातले लोक आहेत है ना. हम्म. श्रीरंगमला जर गेलो आपण, श्रीरंगम यात्रेमध्ये जे आले त्यांना माहिती आहे, त्या आजूबाजूला जेवढे घरं होते ते सगळे पुजारी लोकांची घरं होते. जगन्नाथपुरीमध्ये त्या मंदिराजवळ कोण राहतात? पंडे लोक राहतात. त्या पूर्ण एरियामध्ये पंडे लोक आहेत, त्यांची सगळ्यांची सेवा आहे. ऍक्च्युली भगवंतांची जर खरोखर सेवा करायची असेल ना, 1000 लोक लागतात. भगवंतांची जर खूप सेवा करायची असेल चांगली तर त्याला लोक. आपल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिरामध्ये किती माताची लोक कुकिंग सेवा करतात? कोणी अंदाज घेऊन सांगणार मला? किचन डिपार्टमेंटचे आहेत कोणी? अराउंड हा. 40 to 50. या 40-50 माताची जेव्हा सेवा करतात आळीपाळीने, तेव्हा ती सेवा होते. आणि पुरुष लोक जे पुजारी सेवेमध्ये आहेत, कमीत कमी 30-40 तर पुरुष आहेत. म्हणून ऍक्च्युली भगवंतांची जी सेवा आहे जशी व्हायला पाहिजे ती मंदिरातच होते. तर आपल्या घरी जी आहे ना, आपण काय करू शकतो, जर जॉईंट फॅमिली असेल मग ना, एक कोणतरी जातात तर दुसरे लोक कोणतरी सेवा करतात. पण पूर्ण फॅमिली जर कुठे जात असेल तर त्या मूर्तींना कुठल्या तरी विश्वासू भक्ताकडे द्यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे, आता मी जरा बाहेर चाललोय यात्रेला वगैरे, तर तुम्ही कृपया यांना थोडं तरी काहीतरी खाऊ घालणार का म्हणून. एक फळ तरी, एक पेरू घेतला, त्या पेरूचे 4 भाग केले आणि भगवंतांसमोर ठेवले तरी चालेल. पण थोडं काहीतरी खायला द्यायला पाहिजे. एक लाडू जर आपण ठेवलाय 10 दिवसांसाठी तर ते उत्कृष्ट पद्धत नाहीये. हम्म. ड्रायफ्रुट्स ठेवले 10 दिवसांसाठी ते चांगलं नाहीये. पण एक एक केळ, एक केळ फक्त असं सोलायचं आणि ठेवायचं आणि तुळशीचं पान,
पण फ्रेश काहीतरी खाऊ घालायला पाहिजे, थोडं पाणी बदलायला पाहिजे. एका ग्लासमध्ये पाणी आहे, 10 दिवसाचं शिळं पाणी आहे, चांगलं नाही ते. तर अशा प्रकारे ऍक्च्युली जॉईंट फॅमिलीमध्येच मूर्तीपूजा होते. पण आता जॉईंट फॅमिली जर नसेल तर काही हरकत नाही, आपल्या भक्तांची जॉईंट फॅमिली आहे. श्रील प्रभुपादांनी आपल्याला भक्त समाज दिलाय, तो जॉईंट फॅमिली आहे आपली. तर कुठल्या तरी बहिणीला विनंती करा की मी थोडी आजारी आहे, मी थोडी तब्येत बरी नाहीये, तर तुम्ही काळजी घेणार का म्हणून. अशा प्रकारे बाहेर घेऊन आपल्या बरोबर घेऊन जाता येऊ शकतं का, म्हणजे का आपण जिथे चाललोय मग तिथे जास्त नीट त्यांची दिवस? काळजी घेतली पाहिजे, है ना. नीट घेऊन गेलं हम्म. तर ते सगळ्यात छान आहे. एक अशी छोटी सुटकेस बनवायची, त्या छोट्या सुटकेसमध्ये त्यांना नीट घेऊन जायचं, आणि तिथे जेव्हा आपण हॉटेलमध्ये किंवा कुठल्या लॉजमध्ये राहतोय तिथे बाहेर काढायचं, त्यांना थोडं तरी खाऊ घालायचं स्वतः. तसं तरी करायला पाहिजे. ओके, थँक्यू आणि जर प्रभूजी. मूर्ती जर मोठ्या असतील आणि त्यांना हम्म. स्थानांतरित करणं कठीण असेल तर कोणाला तरी ती सेवा द्यायला पाहिजे, की रोज येऊन कमीत कमी थोडं खाऊ घालतील. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. येस. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रभू. प्रभूजी, नारद मुनींनी 2 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं एक आहे नारद पंचरात्रिक. तर दुसऱ्या पुस्तकाचं नाव प्लीज सांगाल का? नारद भक्ती सूत्र. नारद भक्ती सूत्र. ओके प्रभूजी, थँक्यू. आणि हरे कृष्ण. इस्कॉन मध्ये उपलब्ध आहे ते पुस्तक. जर तुम्ही NVCC ला वगैरे गेले किंवा चौपाटीला मी बघतो मला मिळेल ते. तर प्रभुपादांनी सत्स्वरूप महाराज आहेत, सत्स्वरूप महाराजांना सांगितलं ते नारद भक्ती सूत्र तू ट्रान्सलेट कर म्हणून. आणि सत्स्वरूप महाराजांनी प्रभुपादांच्या आज्ञेनुसार ते नारद भक्ती सूत्र ट्रान्सलेट पण केलंय. ओके, थँक्यू प्रभूजी, थँक्यू. येस. हरे कृष्ण. अर्चनाने तर फोटोचा प्रश्न विचारला होता. माझा हो. आपल्या घरी शेल्फवरती सगळ्या मेटल्सच्या म्हणजे भगवंतांची, त्याच्यानंतर विष्णू, लक्ष्मी, प्रभू श्री रामचंद्रजी यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. पण तिथे कसं होतं, तिथे काही पूजा केली जात नाही. आणि सेकंडली ज्या मेड्स येतात साफसफाई करायला, तर त्यांचे सुद्धा हात वगैरे तिथे लागले जातात. हो. तर प्रश्न काय आहे प्रभूजी? की मग इज इट ओके ते ठेवलेल्या आहेत त्या? तर त्यांना ठेवू शकतो, पण ते ना मेन देवघरातली मूर्ती नाहीये प्रभूजी, तर म्हणून त्यांना पूजा अर्चना करायची गरज नाही. पण मी विनंती करीन की ती जी फळी आहे ती साफ करताना आपण 2 मिनिटं करू शकतो. त्या मूर्त्यांना नीट आपण उचलून नीट ठेवायचं, त्या फळीला असं धूळ साफ करायची, परत ठेवायचं. मोलकरणीला देण्यासारखी गोष्ट नाही ती. जसं जस्ट उदाहरण देतोय मी, कोणतरी मोलकरीण आहे, तिला आपण आपल्या नवजात शिशु 2 आठवड्याचं बाळ आहे घरी, तिला सांगत नाही अरे उचलून तिथे ठेव म्हणून. आपल्याला माहिती नाही ती कसं हाताळायचं लहानशा मुलाला. तर लहानशा बाळाला मानेला सपोर्ट द्यायला लागतो, पाठीला नीट हात द्यायला लागतो, नाहीतर लचकली मान तर कठीण आहे परिस्थिती. तर अशा प्रकारे लहान बाळाची जशी आपण काळजी घेतो ना, मोलकरणीला देत नाही. लहान बाळाला मी बघितलंय, आई स्वतः उठणार, दूध गरम करणार आणि ते देणार बाळाला. मोलकरणीला नाही सांगत जा दूध, माहित नाही ती जाळून टाकते कधी कधी दूध, तिचं लक्ष नाही, तिचं बाळ नाही ना ते. तर ते कडू दूध बाळ पित नाही कधी कधी. तर अशा प्रकारे बेसिकली कमीत कमी भगवंतांना तरी आपण फोटो पुसताना मोलकरणीला नाही सांगायला पाहिजे. किंवा मूर्तींना जसं तुम्ही म्हणताय लहान लहान कधी फळीवर मूर्ती असतात ते साफ करताना आपण स्वतः करा. जेवढं आपण लक्ष देणार ना प्रभूजी, तेवढी आपली भक्ती भावना वाढणार. हे आपल्यासाठी आहे, हे भगवंतांसाठी नाही. भगवंतांचं काही नुकसान नाही होत आहे, पण आपण कमी पडतोय, आपलं नुकसान होत आहे, आपली एक संधी दवडतोय आपण. धन्यवाद. हरे कृष्ण. चालेल, खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया आणि उद्या पुन्हा हरे कृष्ण भेटूया. प्रभूजी. येस प्रभू. प्रभूजी, जर आपल्या मनामध्ये वात्सल्य भाव आणि आपण डीटी वर्शिप करतोय तर त्याचा उपयोग होतो का मग? वात्सल्य भावना आहे की नाही आहे? क्वेश्चन नाही प्रभूजी. हा, नाही नाही, बघ वात्सल्य कसं भाव आहे आपल्या माहितीये. मनामध्ये नसेल आणि फक्त हा. आपण विधी विधानाने फक्त मूर्तीची आपण जस्ट पूजा करतोय तर त्याचा उपयोग हम्म. होतो का? तो ना प्रभूजी मिनिमम उपयोग आहे. मिनिमम उपयोग म्हणजे इतर काही चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा कमीत कमी तुम्ही भगवंतांची सेवा करताय, तर चुकीच्या गोष्टींपासून तुम्हाला वाचताय तुम्ही, एवढाच फायदा आहे. पण भगवंत तर बिचारे अच्छा. त्या मूर्तीच्या रूपामध्ये तुमच्याकडे आसुसलेल्या नजरेने बघतायत. माझे वडील आले आता मला काहीतरी खाऊ देतील, आणि वडील त्या मुलाकडे बघत पण नाहीत. त्या बिचाऱ्या मुलाला किती वाईट वाटतं, माझे वडील माझ्याशी कधी बोलत नाहीत, माझे वडील माझ्याकडे कधी विचारत नाहीत. किती वाईट वाटत असेल त्या मुलाला. तसं भगवंत म्हणतात, हा येतो पण माझ्याशी कधी बोलत नाही, मला उचलून ठेवतो बाजूला. जसं काय मी निर्जीव आहे.
जिवंत व्यक्तीला निर्जीव आपण जर बनवलं तर किती वाईट वाटेल, तशा प्रकारे भगवंतांना वाईट वाटतंय जेव्हा तुम्ही निर्जीव वस्तूसारखं त्यांना हाताळता. तर प्रार्थना करा प्रभूजी, नाम जप चांगला करा आणि भगवंतांना प्रार्थना करा, मला तुमच्या प्रती काळजी घेण्याची भावना येऊ दे, मला तुमच्या प्रती वात्सल्याची भावना येऊ दे. ओके प्रभू. थँक्यू. येस येस, लोखंडे माताजी तुम्ही हँड रेस केलाय. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, फोटो दंड. अल्टर असेल आपल्याकडे तर त्याची काळजी कशी घ्यायची, आणि समजा त्याच्या बाबतीत काही चूक झाली तर ते आपण आपल्यामध्ये कशा पद्धतीने त्याला इम्प्रूव्ह करायचं? हम्म. जणू काही ते मूर्तीच आहेत, तशीच करायची. आपल्यासाठी ते फोटो नाही आहेत, आपल्यासाठी मूर्तीच आहेत. पण एक इन्शुरन्स म्हणतो ना, इन्शुरन्स म्हणजे विमा. जर चुकीने काही झालं तरी नुकसान भरपाई होते, तसा तो फोटो विमा आहे की मूर्तीसारखीच सेवा करायची आहे. पण समजा चुकीने काय झालं तरी मूर्तीला काही नाही झालं, फोटोला झालं, है की नाही. तर म्हणून एवढा मोठा तो आभाळ आपल्यावर कोसळत नाहीये, पण मूर्ती आपल्या हातून खाली पडली, मूर्तीला जर आपल्यामुळे इजा झाली, समाप्त. त्या दिवशी आध्यात्मिक जीवनाला आपण स्वाहा केलं. लहान बाळाला हातातून खाली पडलं, लहान बाळ काय काय म्हणणार माताजी, तुम्ही महिला आहात, तुम्ही सांगा, लहान बाळाला हातातून खाली पडलं लहान बाळ, काय होतं त्या लहान बाळाचं? तुम्ही डॉक्टर पण आहात. इजा होणार त्याला. या म्हणून ना, मूर्ती आपण कुठल्या आध्यात्मिक प्रगतीच्या स्थितीमध्ये आपण घरी मूर्ती आणायला पाहिजे, जर आपल्याला माहितीये माझ्या हाताने चुकून पण हे बाळ कधी खाली नाही पडणार. जेव्हा आपल्याला तो विश्वास, आत्मविश्वास येईल स्वतःवर, तेव्हा आपण मूर्ती आणू शकतो. तेव्हापर्यंत आपण फोटोची काळजी घ्यायला पाहिजे. चुकून पण चूक नाही व्हायला पाहिजे, पण चुकून चूक होते तर चुकून चूक झाली फोटोशी तर नो प्रॉब्लेम, माफी मागायची, वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. पण एकदम आभाळ नाही कोसळतंय, पण मूर्ती खाली पडली आपल्या हातून, मूर्तीला इजा झाली, बोट तुटलं, इट इज इट इज अनइमॅजिनेबल. तर म्हणून जर मी वेंधळ्या स्वभावाचा आहे, मला नेहमी घाईचं झपाटीचं माझं जीवन आहे, पळापळीचं जीवन आहे, मूर्ती पूजा नाही करायला पाहिजे. आपण चुपचाप नम्रतेने फोटो ठेवायला पाहिजे. माझ्याकडे वेळच नाहीये, धावपळीत मी नुसतं इकडे तिकडे पळपळ पळपळ करत असतो, नको करूस मूर्तीपूजा. कोणी सांगितलं मूर्तीपूजा करायला? फोटोंची पूजा कर. हम्म. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला माताजी, की ऍज इफ येस ती येस मूर्तीच आहे, प्रभूजी. हा, पण सेफर दॅन मूर्ती, सुरक्षितता येस आहे त्याच्यामध्ये, फोटो आहे म्हणून. येस प्रभू, येस प्रभू. थँक्यू प्रभू. थँक्यू. हरे कृष्ण. येस बुतकर माताजी, ऍक्च्युली खूप हा छान आहे तुम्ही प्रॅक्टिकल प्रश्न विचारताय, कारण हे असे लेक्चर सिरीज होत राहणार. पण आपण जी पूजा करतोय घरी किंवा मंदिरामध्ये जी पूजा करतोय, त्यामध्ये कशी भावना ठेवावी, काय करावं, हे ऍक्च्युअल खरे प्रश्न आहेत. तर ते खूप महत्वाचे. येस माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की त्या 4 दिवसांमध्ये स्त्रिया कोणतीही भगवंतांची सेवा करू शकत नाहीत. मग अशा वेळेस जेव्हा घरी कोणीच नसतं की भगवंतांना भोग दाखवणे किंवा इतर काही, तर त्यावेळेस कशा पद्धतीने आपण भोग दाखवू शकतो, की चालतो का भोग दाखवायला किंवा काय? तो काही जेव्हा शौच काळ नसतो, तेव्हा मी पण, हा प्रश्न मला अनेकांनी आधी पण विचारलाय, तर मी जेव्हा वरिष्ठांना विचारलं तेव्हा त्यांनी जे मला उत्तर सांगितलं ते सांगतोय. तर म्हणतात, सिल्क साडी असते ना, रेशमी साडी, रेशम असतं, ते कधी प्रदूषित होत नाही. तर ऍक्च्युली कसं आहे, जसं मी म्हणालो, मूर्तीपूजा ही अनेकांची जॉईंट फॅमिलीची सेवा आहे, न्यूक्लिअर फॅमिलीची सेवाच नाहीये. ती पती पत्नी आणि मुलं राहत आहेत, त्याची ती सेवाच नाहीये. म्हणून कसं आहे, समजा एका महिलेचा जर शौचकाळ नसेल, तर मग ते जाऊबाईंना सांगू शकतात. पण जर आपण एकटे राहतोय तर जाऊबाईंना नाही सांगू शकत. मग काय करायचं, आपण रेशमी वस्त्र घालायचे. रेशमी वस्त्र प्रदूषित नाही होतं, रेशमी वस्त्र घालून आपण कुकिंग करायला पाहिजे. पण खबरदार आपण असायला पाहिजे की रेशमी वस्त्र ज्वलनशील असतात, आणि जर थोडी जरी ठिणगी लागली तर, म्हणून जेव्हा आपण योग्य परिस्थितीत नाहीये तेव्हा आपण रेशमी वस्त्र घालून कुकिंग करू शकतो. पण कमीत कमी ऑफरिंग आपण नाही करायला पाहिजे. ऑफरिंग म्हणजे भगवंतांसमोर ताट ठेवणे, ते आपण नाही करायला पाहिजे. स्वयंपाक आपण रेशमी वस्त्र घालून करू शकतो. तर आपल्या पतिदेवांना, मुलाला, मुलीला, अगदी शेजारी कोणी अभक्त असेल त्यांना पण विनंती करू शकतो की थोडस 2 मिनिटासाठी येणार का, हे ताट मी म्हणजे कुकिंग केलंय, हे असं एकेका वाटीमध्ये टाका, हे तुळशी पान टाका, भगवंतांसमोर ठेवा, आणि
थोडस जस्ट प्रार्थना करा की हे स्वीकारा, आणि तुम्ही जिथे उभे आहात तिथे राहून नमो विष्णुपादायापासून सुरुवात करा. कुकिंग तुम्ही करू शकता कमीत कमी. ही आता आधुनिक काळाची तडजोड आहे, पण मला जे मार्गदर्शन मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू ऑलराईट प्रभूजी. माताजी. येस येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. मूर्तीपूजे संदर्भात बऱ्याच जणांना अजूनही काही प्रश्न असू शकतील, तर तुम्ही एखादा वेगळा सेशन घेताल का या मी संदर्भामध्ये? घ्यायला नेहमी कशा तयार रीतीने असतो. आपण नक्की मी घ्यायला तयार असतो, पण ऑर्गनाईज तुम्हाला करायला पाहिजे, ऑर्गनाईज मी नाही करू शकत. येस येस प्रभूजी. नक्की. कारण फक्त पुजाऱ्यांना मार्गदर्शन मिळतं तुमचं, पण ज्या मी गृहिणी आहेत माताजी, मी जेव्हा माताजी येतो ना, मी खरं सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे, अप्रिशिएट करतो तुमचा हा प्रश्न. मी जेव्हा पण मंदिरात येतो, बारामतीला येतो, तेव्हा एक मेसेज पडतो ऑफिशियल ग्रुपवर की येस नंदुलाल दास या तारखेपासून त्या तारखेपर्यंत आहेत, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मेसेज पाठवा. किती लोक मला मेसेज पाठवतात? हा सगळ्यांनी प्रश्न विचारा स्वतःला की किती वेळा मला मेसेज पाठवला आणि सांगितलंय की आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला हा प्रश्न आहे, आम्हाला तो प्रश्न आहे. अधिकांश लोक प्रश्न विचारतच नाहीत, कारण प्रश्न जर विचारले नाही तर उत्तर पण मिळत नाही, आणि उत्तर नाही मिळालं तर आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो आपण. प्रश्न कोण विचारणार? ज्यांना खरोखर पुढे जायचंय, ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय. किती वेळा तो मेसेज पडतो की या तारखेपासून या तारखेपर्यंत आहे. हार्डली एनीबडी, हार्डली एनीबडी. तर म्हणून म्हणून मी म्हटलं की अशा या सेशन मध्ये जर प्रश्न उत्तर असतील तर ते मी का करतोय, कारण इथे 100 लोक ऐकतायत. कमीत कमी 100 लोकांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याची गरज नाहीये. पण जेव्हा पण कोणाला मला कधी मेसेज पाठवलाय, इथे उपस्थित एका व्यक्तीला सांगू दे, प्रभूजी आम्ही तुम्हाला मेसेज पाठवला होता मार्गदर्शनासाठी आणि तुम्ही वेळच नाही दिली. बरोबर. कोणीच नाही असं. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मेसेज पाठवले सगळ्यांना मी मार्गदर्शन दिलेलं आहे. तर नक्की आपण करूया मध्ये. चालेल. थँक्यू प्रभूजी. येस. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. भूतकर माताजी, तुम्हाला अजूनही विचारायचं की पूर्वीचा हँड रेज आहे? हा, नाही नाही प्रभूजी, आधीच आहे. ओके ओके. येस. पडतरे माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. माझा हा प्रश्न होता की माझ्या ऑल्टरमध्ये फोटो फ्रेमच आहे सध्या तरी, पण मी विठ्ठल रुक्माईच्या डीटीज आहेत माझ्याकडे, तर मग त्यांची पण जशी आपण गौरनीताईची वगैरे जशी आपण डीटी वर्शिप करतो, त्यांची देखील त्याचप्रमाणे केली पाहिजे का, व्हायला पाहिजे का? हो माताजी, ते आपल्यासाठी आई वडील आहेत, रखुमाई म्हणतो आपण. तर लहान मुलांची जशी काळजी घेतो तशीच म्हाताऱ्यांची पण काळजी घ्यायला लागते. म्हातारे नाही, वरिष्ठांची, म्हातारे नाही म्हणायला पाहिजे, पण सासू सासरे आई वडिलांची कशी आपण काळजी घेतो तशी. तर बेसिकली अवलंबून आहे तुमच्यावर. तर तशीच काळजी घ्या. त्यांना नीट खाऊ घाला, ड्रेस त्यांना वगैरे नीट पण वस्त्र घाला. त्यांना केलं पाहिजे, ड्रेसिंग वगैरे पण केलं पाहिजे का? केलं तर उत्कृष्ट आहे, पण मी कधी कधी बघतो विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती मिळते बाजारात, त्यांना कपडे असतात. बरोबर ना? तोच प्रश्न आहे ना तुमचा? हो, म्हणजे ते मूर्तीलाच आहेत, या, ओरिजिनल नाही ते. नक्की नक्की. तो जर शक्य असेल माताजी तर नक्की करा, खूप छान राहील. तुमच्यासाठी ते तुमचे बाळ आहेत, तुमच्यासाठी ते तुमचे आई वडील आहेत, तर त्यांना नीट काळजी घ्या. नक्की. ठीक आहे प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण. चालेल, आपण इथे थांबूया. सर्वांचे खूप खूप आभार. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. थँक्यू जय श्री प्रभूजी. प्रल्हाद थँक्यू महाराज प्रभू. की जय. जय जय श्री सुखदेव गोस्वामी की जय. जय जय श्री जय परीक्षित जय महाराज की जय. जय श्रील प्रभुपाद जय की जय. अनंत कोटि जय वैष्णव वृंद की जय. जय निताय जय. गौर प्रेमानंदे. हरी हरी थँक्यू. हरी बोल. हरी प्रभुजी. बोल. थँक्यू हरे प्रभूजी. कृष्णा. सो मच. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्णा. कृष्ण.